मंडळी, कोल्हापुरी पोरगी स्पेशल कोल्हापूर डायरी मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण जाणून घेऊया कोल्हापुरातली एक प्रसिद्ध व्यापारपेठ अर्थातच शाहूपुरी। खरं तर कोल्हापूरमध्ये पारंपरिक उत्पादन म्हणजे गुळाचं उत्पादन, कारण कोल्हापूरमध्ये ऊसाची लागवड ही मोठ्या प्रमाणात होत होती आणि या ऊसापासून गुळ बनवणारे गुऱ्हाळे सुद्धा होती। पण याच गुळांच्या खरेदी विक्रीची म्हणावी तितकी मोठी बाजारपेठ कोल्हापूरमध्ये नव्हती। म्हणजे कोल्हापूर महानगरपालिकेच्या समोर फरशी नावाने ओळखली जाणारी एक छोटीशी मंडई होती आणि त्या ठिकाणी म्हणजे किलटाणाचं छप्पर आणि गुळाचे रवे रचून ठेवलेली अशी परिस्थिती होती। कोल्हापूरचा गुळ हा अगदी कोकणातल्या राजापूरमध्ये सुद्धा जात होता, पण मगाशी म्हटल्याप्रमाणे त्याची म्हणावी तितकी खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात होत नव्हती। लोकराजा राजर्षी शाहू महाराजांनी ही सगळी परिस्थिती जाणून घेतली आणि ऊस लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांचं तसंच गुळ उत्पादन करणाऱ्या व्यापाऱ्यांचं हित जाणून घेऊन त्यांनी कोल्हापूर रेल्वे स्थानकाच्या पश्चिम बाजूची जागा गुळाच्या व्यापारपेठेसाठी देऊन टाकली। मग या ठिकाणी जास्तीत जास्त व्यापार व्हावा याच्यासाठी त्यांनी सवलती सुद्धा दिल्या। 40 फूट रुंद 80 फूट लांब असे प्लॉट तयार केले। अगदी इतर प्रांतातील व्यापारी सुद्धा कोल्हापूरमध्ये यावे याच्यासाठी कर सवलती सुद्धा शाहू महाराजांनी देऊ केल्या। सुरुवातीला इथं जास्त जम बसला नाही, पण या व्यापाराच्या दृष्टीनं अनेक गोष्टी तिथं झाल्या। म्हणजे सध्याचं जे गोकुळ हॉटेल आहे ना, तिथं त्या जुन्या इमारतीमध्ये पूर्वी अगदी बटाट्याची भाजी आणि पुरी विकणारं एक छोटंसं हॉटेल होतं। तर जिथं उषा टॉकीज आहे तिथं ऊसाची शेती होती। पण हळूहळू इथं व्यापाराचा जम बसू लागला, गुळाची बाजारपेठ हळूहळू मोठी होऊ लागली आणि मग लोक सुद्धा तिथं राहायला येऊ लागली। जसजशी त्या व्यापारपेठेमध्ये लोक येऊन राहायला लागली, नागरी वस्ती होऊ लागली, तसतसे या शाहूपुरीमध्ये गल्ल्या विकसित होऊ लागल्या। मग गल्ली क्रमांक 1, गल्ली क्रमांक 2, गल्ली क्रमांक 3 अशा गल्ल्या तिथं वाढू लागल्या। तर अशा प्रकारे त्या ठिकाणी व्यापारी पेठ अर्थात शाहूपुरी स्थापन झाली। एकंदरीतच काय तर लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी लोकांचं, या गुळ उत्पादन करणाऱ्या व्यापाऱ्यांचं आणि ऊस लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांचं हित जाणून ही व्यापारपेठ सुरू केली। म्हणूनच कदाचित या व्यापारपेठाला, या परिसराला शाहूपुरी असं नाव पडलं। ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि असे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी कोल्हापुरी पोरगी या पेजला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।